5 लाखाचं मैदान होते आणि त्या मैदानात आज बाकासूर येतोय. आटपाडी जिल्हा सांगली येथे. बाकासूर संभाजीनगरमध्ये जाणार होता, परंतु लखन हा बैल आजारी असल्यामुळे तो आता आटपाडीच्या मैदानात येतोय बाकासूर आज. आणि बाकासूर आज एक नंबर करणार का? नक्कीच करणार तो. पायरा पण तसा टॉपचाच आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे पायरा बाकासूरचा कोणाबरोबर आहे. बाकासूरचा पायरा कोणाबरोबर जरी असला तरी तो एक नंबर हा करतोच. बघूया आपण नक्कीच बाकासूर, कारण आज रती महारथी तिथं येतात आणि मला नाही वाटत की बाकासूरला फायनलला कोण मात देईल, कारण सांगली जिल्ह्यात त्याचं वर्चस्व आहे. तुम्ही बघितले रुस्तमे हिंद केसरीचा जो मैदान झालेलं तिथं एक नंबर केलेला होता बाकासूरनं. आणि सांगली जिल्हा हा बाकासूरसाठी लकीच आहे. पण बघूया. आणि आज छत्रपती संभाजीनगरची जोडी येते, सम्राट आणि राजा. बघूया सम्राट आणि राजा. त्या दिवशी बाकासूरला गटाला आपल्या पराभव भेटलेला होता, हार मिळाली होती आणि या गाडीनं एक हाती निकाल घेतलेला होता. परंतु बघूया आज जर बाकासूरच्या गटात किंवा सेमीमध्ये किंवा फायनलमध्ये आज पळतीलच सम्राट आणि राजा. बघूया किती वेगवानच्या स्पीडनं आहेत ते बैल. बाकासूर पुढे टिकतील का? अजून हे बैल सम्राट आणि राजा पब्लिकनं पाळलेले नाहीत. ज्यावेळेस ती पब्लिकनं पळून एक नंबर करतील ना, त्यावेळेस मांडलं, त्या गाडीला मांडलं. पण बघूया आज बाकासूर सोबत कोणी पैर असो, मी व्हिडिओमध्ये सांगितलंय तो बघा. आणि आज बाकासूर आपला एक नंबर करेल अशा आशा व्यक्त करतो. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.